हाय! आज आपण बनवणार आहोत सुंदर अशी रानभाजी, जी की फक्त पावसाळ्यातच मिळते. चला तर ती कुठली भाजी आहे? अरे, ही वेगळीच भाजी दिसते. सो आता ही कसली भाजी आहे माहिती आहे? कंटुरले म्हणतात याला. कोणी कंटुरले म्हणतात, तर कोणी कटुले म्हणतात. ही भाजी फक्त आणि फक्त पावसाळ्यातच मिळते. बघा, छोटे-मोठे असे कटुरले असतात आणि तिला असे छान काटे-काटे असतात. पण हे काटे टोचत नाहीत बरं का. असे सॉफ्ट असतात आणि ही भाजी अ, बाजारातनं मी छान आणली मस्त आणि ही भाजी खूप महाग असते बरं का. सो आता ती भाजी आणली, धुवून घेतली मी छान. तिला खूप माती वगैरे असते. तर ती मी आता धुवून घेतली आणि तिला आता छान सुरुवातीला मस्त त्याचे नाके काढणार आहेत दोन्ही बाजूने आणि छान उभे काप करून घेणार आहे आणि उभे काप केल्यावरती त्यातलं बी जे कडक असतं ते चाकूने किंवा चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत, जेणेकरून ते बी तोंडात यायला नको किंवा दाताखाली कडक लागायला नको. सो आपण त्यातलं बी असं काढून घेणार आहोत. सो आता ह्या भाजीमध्ये आहे ना, खूप प्रथिने, व्हिटॅमिन, खनिज भरपूर आढळतात. तसंच कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॉपर यासारखी खनिजे देखील आढळतात बरं का ह्या भाजीमध्ये. तर ही भाजी शरीरासाठी खूप पोषक असते आणि ह्या भाजीने रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढत असते. तर मैत्रिणींनो, ही भाजी तुम्ही नक्की पावसाळ्यात एकदा तरी खावा. कारण ही फक्त वर्षभरातनं एकदाच मिळते. सो असे मी एक-एक कंटुरलं असं छान कापून घेणार आहे. मस्त उभे काप करून आणि सो त्यातल्या बिया बघा अशा छान मी त्या काढून घेते. असं एक-एक करून सर्व कंटुरले मी चिरते आणि याच्यात जी छोटी-छोटी आहे, ती बियांसकट चिरली तरी हरकत नाही. बघा मी असं छान त्याचे उभे काप करून घेतलेले आहेत. ह्या भाजीचे मी तरी उभेच काप करते. तुम्ही आडवे देखील करू शकतात. पण आपल्याला त्यातल्या बिया काढायच्या असतात म्हणून त्याचे असे छान उभे काप करायचे आहे. सो छोटे-छोटे कवळी-कवळी असतात ती बियांसकट कापली तरी चालणार. तर आपण आता ह्याच्याबरोबर कांदा कापून घेतला आहे. कांदा कांद्याचे देखील बारीक स्लाइस करून घेतले आहेत उभे छानपैकी. आता कढई ठेवली तापायला. त्यात आपण 2 ते 3 चमचे तेल घालणार आहोत पोह्यांचे. आता तेल आपलं छान तापत आहे. तेल छान तापल्यावर आता आपण त्यात मोहरी घालून घेणार आहोत. 1 पाऊण चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडायला लागली आहे आपली छान आता. तर आपण आता त्यात जिरं घातलं 1 चमचा. जिरं मोहरी छान तडतडलं आहे. तर आता आपण त्यात कांदा घालून घेणार आहोत बारीक चिरलेला. कांदा छान परतवायचा आहे. त्यात मीठ घातलं आहे आपण 1 पाव चमचा. चवीप्रमाणे देखील घालू शकता. मीठ घातल्यानंतर कांदा लवकर शिजतो आणि फोडी बघा त्याच्या छान अशा मोकळ्या-मोकळ्या झाल्या आहेत आणि कांदा असा ब्राउन रंगाचा झाला पण आहे. तर आता आपण त्यात पाव चमचा हिंग घातलंय. हळद घातली पाव चमचा. तिखट घातलं आहे अर्धा चमचा. सो तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार
देखील घालू शकतात. आता आपले हे मसाले छान परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये. छान परतवून झाले की त्यात दाण्याचा कूट घातला आहे, म्हणजे शेंगदाण्याचा कूट घातला आहे. सो मी तो शेंगदाण्याचा कूट तेलातच परतवते, कारण भाजीला खूप छान चव लागते. जर का आपण वरनं घातला तर थोडं शेंगदाण्याच्या कूट असा जाडसर चवीला वेगळंच लागतो. पण मी तेलात परतवते त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. सो तुम्ही पण असं एकदा तेलामध्ये परतवून भाजी करून बघा. चला तर आपण आता हे काय केलंय, कंट्रोलरचे काप घातले आहेत आणि छान भाजी परतवून घेणार आहेत, जेणेकरून सगळे मसाले भाजीला लागतील आणि छान भाजी मिक्स होईल. तर आता आपण यावर झाकण ठेवलं आहे. आता आपण वरती ताटावर पाणी घालणार आहोत. भाजीमध्ये पाणी घालायचं नाही आहे. ही भाजी शक्यतो वाफेवरच करायची असते. आणि जेव्हा केव्हा तुम्हाला भाजी वाफेवर करायची असली तर वरती ताटावर पाणी घाला, की भाजी आतली जळत नाही आणि भाजी खूप छान मंद आचेवर खूपच छान शिजते. सो बघा, 5 ते 10 मिनिटांनी आपली भाजी खूप छान शिजली आहे आणि बघा थोडी पण जळालेली नाही. मस्त वाफेवर तयार झाली आहे छान भाजी. बघा मसाले पण छान लागले. सो आपण छान मिक्स करून घेऊया. तर आपली भाजी रेडी झाली आहे. तर आता आपण त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. सो ही भाजी भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर देखील खाऊ शकतात. बघा मी चमचाने तुकडं पाडून पाहिलं, म्हणजे भाजी शिजलेली आहे. तुम्ही पण चेक करायला असं करू शकतात. चमच्याने कढईतच तुकडं पाडून बघायचं, पटकन पडलं तर भाजी खूप छान शिजली आहे. सो तुम्ही पण अशी भाजी करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो.